जळगावच्या अंमळनेर येथे नगर परिषदेच्या निवडणुकीकरता शहरातील इंदिरा भवन या ठिकाणी स्ट्रॉंग रूम उभारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा जो आहे कडा पहारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. महाराष्ट्र पोलीस असतील किंवा एसआरपीएफचे जवान या ठिकाणी शस्त्रधारी जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. जवळपास 16 दिवस आता मतदानाच्या प्रक्रियेनंतर उलटले आहे आणि 16 दिवसापासून जे आहे कडाक्याच्या थंडीमध्ये या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांचा जो आहे दिवस रात्र या ठिकाणी कडा पहारा पाहायला मिळतो आहे. तर दुसरीकडे जर बघितलं आपण तर याच ठिकाणी जे आहे मतमोजणी केंद्र त्याची देखील या ठिकाणी रचना करण्यात आलेली आहे. मतमोजणी केंद्र देखील याच ठिकाणी राहणार आहे आणि मतमोजणी याच ठिकाणी होणार असल्याने आता मतमोजणीचं ठिकाण देखील हेच असणार असल्याचं जवळपास या ठिकाणी निश्चित झालेलं आहे. या ठिकाणचा पहारा कसा आहे, बंदोबस्त कसा आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत अंमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम सर आहेत. सर, काय सांगणार कशा पद्धतीचा या ठिकाणचा स्ट्रॉंग रूम? आता आम्ही जो स्ट्रॉंग रूम तयार केलेला आहे त्याच्यामध्ये इनर सर्कलला एसआरपीचा स्टाफ देण्यात आलेला असून आउटर सर्कलला पोलीस मुख्यालयाकडचा एक 8चा गार्ड देण्यात आलेला आहे आणि एक अधिकारी कायमस्वरूपी नेमलेला असतो आणि एक अधिकारी आमचा कायम इथं गार्डवर पहारायला असतो. दिनांक 2 तारखेला मतदान झाल्यापासून आता हा पहारा 20 तारखेपर्यंत आहे. 20 तारखेला एक मतदान केंद्र 6 बूथचं वेगळं मतदान होणार आहे. ते झाल्यानंतर 21 तारखेला आम्ही सकाळी 7 वाजेपासून नियोजन केलेलं आहे की लवकरात लवकर मतमोजणी पूर्ण प्रोसिजरसाठी कुठलाही अडथळा येणार नाही, कोणीही अनधिकृत व्यक्ती आत प्रवेश करणार नाही, त्या दृष्टीने आम्ही दक्षता घेतलेली आहे. सर, मतदानाच्या दिवशी मतमोजणीच्या दिवशी पण हाच बंदोबस्त या ठिकाणी कंटिन्यू राहणार आहे का? जो एसआरपी आणि मुख्यालयाचा बंदोबस्त आहे तो त्याच स्वरूपाचा राहणार आहे. त्या व्यतिरिक्त अतिरिक्त बंदोबस्त डिव्हिजनच्या माध्यमातून अंमळनेर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून बाहेरील परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे महाराष्ट्र पोलीस असेल किंवा एसआरपीएफ जवानांचा स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जो आहे कडा पहारा गेल्या 16 दिवसापासून या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. 20 तारखेला ज्या प्रभागांसंदर्भात अपील झालं होतं त्या प्रभागांची जी आहे 20 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये अंमळनेरचा प्रभाग 1 या ठिकाणी देखील मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. असंच जळगाव जिल्ह्यामध्ये इतर काही ठिकाणं आहेत. जवळपास 12 प्रभागांमध्ये जे आहे या ठिकाणी 20 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी देखील प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि या मतदानाच्या प्रक्रियेनंतर 21 तारखेला मतमोजणी होणार असून मतमोजणीच्या ठिकाणाची तयारी असेल किंवा वेगवेगळ्या प्रक्रिया या ठिकाणी प्रशासनाने पूर्ण केलेल्या पाहायला मिळत असून जिल्हा प्रशासन जे आहे मतमोजणीसाठी देखील सज्ज असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन चेतन शिंदे, किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.